काय तुम्हाला माहीत आहे की बुद्धिमत्ता म्हणजे केवळ परीक्षेत मिळणारे गुण नसून कठीण परिस्थितीत मार्ग काढण्याची क्षमता आहे. आणि एखाद्या मुलाचं व्यक्तिमत्व हे केवळ त्याच्या दिसण्यावरून नाही, तर त्याच्या आंतरिक संघर्षातून कसं घडतं. नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी रुद्र आणि स्वागत आहे तुमचं प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या मिशन 1000 प्रश्न सिरीजचा आज हा 7वा भाग. आज आपण व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता मापन आणि प्रगत शैक्षणिक विचारसरणीवर आधारित 25 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. पण त्याआधी वळूया भाग 6 मध्ये विचारलेल्या होमवर्क प्रश्नाकडे. भाग 6च्या होमवर्क प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. प्रश्न होता, जर वर्गात एखादा मुलगा सतत प्रश्न विचारून तुम्हाला हैराण करत असेल, तर तुम्ही काय कराल? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, त्याच्या कुतूहलाचे स्वागत करून उत्तरे द्याल. बघा, विद्यार्थ्याची जिज्ञासा, क्युरिओसिटी मारणे हे शिक्षणाचं अपयश असतं. प्रश्न विचारणारा जो विद्यार्थी आहे, तो सक्रिय असतो. शिक्षकाने त्याच्या प्रश्नांचे स्वागत करून त्याला अधिक विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. जेणेकरून त्याचा जो आहे तो बौद्धिक विकास अधिक होईल. चला आता वळूया मुख्य प्रश्नांकडं. बघा, पहिला प्रश्न. कार्ल ज्युंग यांनी व्यक्तिमत्वाचे कोणते दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत? पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 स्थूलकाय आणि स्नायुमान. पर्याय 2 अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. पर्याय 3 रागीट आणि शांत. पर्याय 4 सुखी आणि दुःखी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. बघा, ज्युंग यांच्या मते जे लोक स्वतःमध्ये मग्न असतात ते अंतर्मुखी, तर जे समाजाशी संवाद साधायला आवडतात ज्यांना, तर ते बहिर्मुखी असतात. आधुनिक काळात उभयमुखी हा तिसरा प्रकारही मानला जात आहे. पुढील प्रश्न बघा. बुद्ध्यांक IQ च्या वर्गीकरणानुसार सामान्य बालकांचा बुद्ध्यांक किती असतो? ते ॲव्हरेज बालक असतात त्यांचं विचारलंय. तर पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 70 ते 80. पर्याय 2 90 ते 109. पर्याय 3 120 ते 140. पर्याय 4 140च्या पुढे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 90 ते 109. बघा, या ठिकाणी टर्मन यांचं जे वर्गीकरण आहे त्यानुसार बहुतांश मुलांच्या बुद्ध्यांक याच दरम्यान असतो. 140च्या पुढील मुलांना गिफ्टेड म्हटलं जातं, जे प्रतिभावान आहेत. पुढील प्रश्न बघा. संरक्षण यंत्रणामधील उदात्तीकरण म्हणजे काय? त्याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 दुसऱ्यावर राग काढणे. पर्याय 2 आपली चूक लपवणे. पर्याय 3 असामाजिक ऊर्जेला सामाजिक मान्यतेच्या कामात वळवणे. आणि पर्याय 4 रडणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असामाजिक ऊर्जेला सामाजिक मान्यतेच्या कामात वळवणे. उदाहरण सांगायचं झालं तर ज्या व्यक्तीला खूप राग येतो, अ, तिने बॉक्सर किंवा खेळाडू बनवून त्या रागाचा सकारात्मक वापर करणे. पुढील प्रश्न पहा. BF स्किनर यांच्या मते नकारात्मक प्रबलीकरण, निगेटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजे काय? तर याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 शिक्षा देणे. पर्याय 2 अप्रिय गोष्ट काढून टाकून इष्ट वर्तन वाढवणे. पर्याय 3 बक्षीस हिरावून घेणे. पर्याय 4 दुर्लक्ष करणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अप्रिय गोष्ट काढून टाकून इष्ट वर्तन वाढवणे. उदाहरण सांगायचं झालं तर सीट बेल्ट लावला नाही तर होणारा कर्कश आवाज, म्हणजे अप्रिय गोष्ट असते. बंद करण्यासाठी आपण बेल्ट लावतो. इथे आवाज बंद होणे हे नकारात्मक प्रबलीकरण आहे. आहे की नाही? एखाद्या वेळेस गाडी आपण ड्राईव्ह करत आहोत, सीट बेल्ट लावला नाही म्हणून त्या ठिकाणी एक आवाज येत आहे, बीप वाजत आहे. पण तो जो कर्कश आवाज आहे तो बंद करण्यासाठी मग आपण काय करतो? सीट बेल्ट लावतो. मग ते जो आवाज बंद होणं जे आहे ते नकारात्मक प्रबलीकरण आहे, निगेटिव्ह रेन्फोर्समेंट. चला पुढील प्रश्न पहा. पियाजे यांच्या मते मुलांमध्ये सर्व साक्षीवाद
कोणत्या अवस्थेत दिसून येतो? पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 संवेदनकारक, पर्याय 2 पूर्व कार्यक्षम, पर्याय 3 मूर्त कार्यक्षम, पर्याय 4 औपचारिक कार्यक्षम. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्व कार्यक्षम अवस्था, जी 2 ते 7 वर्ष असते. बघा, याच्यामध्ये सांगायचं झालं तर या अवस्थेमध्ये जे आहे ते मुलांना निर्जीव वस्तूमध्ये जीव आहे असं वाटत असतं. जसं की बाहुली असेल किंवा एखादं खेळणं असेल, आहे ना, त्याच्यामध्ये जीव आहे. किंवा चंद्र असेल, आहे ना, चांदोमामा म्हणतो आपण त्याला. तर ते जे आहे, ते त्याच्यामध्ये जीव आहे असं त्यांना वाटत असतं. ती पूर्व कार्यक्षम अवस्था असते. वय 2 ते 7 वर्ष. बघा, पुढील प्रश्न. लेव वायगोट्स्की यांच्या सिद्धांतानुसार एम-के-ओ चे पूर्ण रूप काय आहे? एम-के-ओचे पूर्ण रूप आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 मोर नॉलेजेबल ऑथर, पर्याय 2 मोस्ट काइंड ऑब्जेक्ट, पर्याय 3 माय नॉलेज ऑप्शन, पर्याय 4 मेनी नोन ऑथर्स. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोर नॉलेजेबल ऑथर. म्हणजे अशी व्यक्ती, शिक्षक, पालक किंवा मित्र, जिला शिकणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्या विषयाचं जास्त ज्ञान आहे. अशी व्यक्ती आहे ना, मोर नॉलेजेबल ऑथर. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या चौथ्या स्तराला काय म्हणतात? पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 सामाजिक करार, पर्याय 2 कायदा आणि सुव्यवस्था, पर्याय 3 शिक्षा आणि आज्ञापालन, पर्याय 4 चांगला मुलगा मुलगी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे कायदा आणि सुव्यवस्था. या स्तरावर व्यक्तीला वाटतं की समाजाचे नियम आणि कायदे पाळणं हे प्रत्येक नागरिकाचं काय आहे? कर्तव्य आहे. कोणत्या स्टेजवर? 4th स्टेजवर. त्याला नैतिक विकास म्हणतात. नैतिक विकास. नैतिक विकासाचे जे 4था स्तर आहे, त्याच्यामध्ये असं वाटतं की समाजाचे नियम आणि कायदे पाळणं हे प्रत्येक नागरिकाचं काय आहे? कर्तव्य आहे. बघा, पुढील प्रश्न. ॲफेझिया ही क्षमता कशाशी संबंधित आहे? ॲफेझिया ही ही अक्षमता कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 लेखन दोष, पर्याय 2 वाचन दोष, पर्याय 3 भाषिक संप्रेषण आणि आकलन दोष, आणि पर्याय 4 गणितीय दोष. तर याचं अचूक उत्तर आहे भाषिक संप्रेषण. जे लँग्वेज कम्युनिकेशन आणि आकलन आहे ना, याचा तो दोष आहे. त्याला ॲफॅसिया म्हणतात. ॲफॅसिया. मेंदूला इजा झाल्यामुळं विचारांची देवाणघेवाण करणे किंवा बोललेले समजून येणे, याच्यामध्ये या दोषामध्ये अडचण येत असते. त्यामुळं ॲफेझिया जो आहे तो भाषिक संप्रेषण आणि आकलन याच्याशी संबंधित असलेला हा दोष आहे. पुढील प्रश्न पहा. ब्लूमच्या नवीन वर्गीकरणानुसार सर्वोच्च स्तर कोणता? म्हणजे रिवाइज्ड त्यांची जी टॅक्सॉनॉमी आहे, त्याच्यानुसार आपल्याला नवीन स्तर सांगायचा आहे. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मूल्यमापन, पर्याय 2 निर्मिती, पर्याय 3 विश्लेषण, पर्याय 4 उपयोजन. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निर्मिती, ज्याला आपण क्रिएटिंग म्हणतो. 2001 मधील सुधारित वर्गीकरणात निर्मितीला मूल्यमापनाच्याही वरती स्थान देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं सर्वोच्च स्तर आता कोणता आहे? निर्मिती. पुढील प्रश्न. पुढील प्रश्न पहा. संशोधनानुसार विद्यार्थ्यांची विश्वसनीयता म्हणजे काय? तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. परीक्षेचा निकाल अचूक असणे, पर्याय 2 वेगवेगळ्या वेळी परीक्षा घेतली तरी निकाल जवळपास सारखाच येणे, पर्याय 3 प्रश्न सोपे असणे, पर्याय 4 शिक्षकाचा विद्यार्थ्यावर विश्वास असणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेगवेगळ्या वेळी परीक्षा घेतली तरी निकाल जवळपास सारखाच येणे, हे याचं उत्तर आहे. याला विश्वसनीयता म्हणतात. म्हणजे एखादी चाचणी जर दरवेळी सारखेच परिणाम देत असेल, तर ती विश्वसनीय मानली जात असते. पुढील प्रश्न बघा. NEP 2020 नुसार इयत्ता 3री पर्यंत सर्व मुलांना काय साध्य करणे आवश्यक आहे? पर्याय दिलेले आहेत. इंग्रजी बोलणे, पर्याय 2 मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, ज्याला आपण FLN म्हणतो, पर्याय 3
संगणक कोडिंग. पर्याय 4 परकीय भाषा. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, जे FLN आहे. FLN येणं काय आहे 2020 नुसार मुलांना ते साध्यच करायचं आहे 3री पर्यंतच्या पायाभूत स्तरावर ज्याला आपण वाचन, लेखन आणि साधे गणित जे आहेत ते येणं काय दिलेलं आहे सर्वोच्च प्राथमिकता त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे NEP 2020 नुसार 3री पर्यंत तरी FLN पूर्ण झालेलं असलं पाहिजे. प्रश्न पुढचा पहा. RTE 2009 नुसार शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किती टक्के पालक असणे अनिवार्य आहे? SMC मध्ये ज्यावेळेस आपण बॉडी हे करत असतो, सिलेक्ट करत असतो, तर त्याच्यामध्ये किती टक्के पालक असले पाहिजेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 25%, 2 50%, 3 75%, 4 100%. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 75%. पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी 75% ज्या जागा आहेत त्या पालकांसाठी राखीव आहेत, ज्यातील 50% महिला असल्या पाहिजेत. बघा पुढील प्रश्न. शून्य संक्रमण म्हणजे काय? शून्य संक्रमण म्हणजे काय? झिरो ट्रान्सफर ऑफ लर्निंग. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 शिकलेल्या गोष्टीचा विसर पडणे. पर्याय 2 जुन्या ज्ञानाचा नवीन ज्ञान शिकताना फायदा किंवा तोटा काहीही न होणे. पर्याय 3 जुन्या ज्ञानामुळे अडथळा येणे. पर्याय 4 वेगाने शिकणे. तर याचं उत्तर आहे अचूक पर्याय क्रमांक 2 जुन्या ज्ञानाचा नवीन ज्ञान शिकताना फायदा किंवा तोटा काहीही न होणे. उदाहरण सांगायचं झालं तर क्रिकेट खेळायला शिकलेल्या इतिहास म्हणजे आपण इतिहास शिकलो किंवा इतिहास वाचन केलेलं त्याचा फायदा किंवा तोटा काहीही होत नाही. पुढील प्रश्न. मुलांच्या सामाजिकीकरणाची दुय्यम संस्था कोणती? या ठिकाणी पर्याय दिलेत. पहिला कुटुंब, दुसरा शेजारी, तिसरा शाळा आणि प्रसार माध्यमे, चौथा आई वडील. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शाळा आणि प्रसार माध्यमे. कुटुंब ही प्राथमिक संस्था, तर शाळा ही घराबाहेरची पहिली मोठी सामाजिक संस्था आहे. पुढील प्रश्न. मेटाकॉग्निशन म्हणजे काय? मेटाकॉग्निशन म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत. 1 मोठ्या आवाजात वाचणे. 2 स्वतःच्या विचार प्रक्रियेबद्दल विचार करणे. 3 दुसऱ्याचे विचार चोरणे. आणि 4 चित्रकला करणे. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे स्वतःच्या विचार प्रक्रियेबद्दल विचार करणे. म्हणजे आपण कसे शिकतो, आपल्याला काय समजलं नाही हे स्वतःलाच समजणे म्हणजे मेटाकॉग्निशन असतं. बघा या ठिकाणी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते. हे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे आपण याचा चांगला आणि सविस्तर अभ्यास करा. आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करायचा आहे. चला आता या ठिकाणी आपण आजच्या होमवर्क प्रश्नाकडे वळू. आजचा होमवर्क प्रश्न होता. एखादा मुलगा सायकल चालवताना पडला आणि त्याने सायकललाच जोरात मारले, तर हे संरक्षण यंत्रणेचे कोणते उदाहरण आहे? याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. अ विस्थापन, ब उदात्तीकरण, क तादात्म्य, ड नकार. आपण काय करायचंय याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर मित्रांनो आज आपण 175 प्रश्नांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आजच्या प्रश्नांमुळे तुमची जी पेडाबाजी आहे याच्यावरील पकड अधिक घट्ट झाली असेल अशी मला आशा आहे. पुढच्या भागात म्हणजेच भाग 8 मध्ये आपण आणखीनही समावेशी शिक्षण असेल, अध्ययन क्षमता असतील याच्यावरील CTT परीक्षेत, TET परीक्षेत हमखास विचारले जाणारे प्रश्न आपण घेणार आहोत. व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. आपण या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि तुमच्या इतर शिक्षक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. प्रतिमा मराठी चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. जय हिंद.